नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधी क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये MPSCने पब्लिश केलेले ऑफिशियल नोटिफिकेशन जे आहे पब्लिक प्रॉसिक्युटरच्या वॅकन्सी संदर्भात याविषयी चर्चा करणार आहोत. आज आपण एका खूप मोठ्या संधीबद्दल बोलणार आहोत, जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे. खास करून जे कायद्याच्या क्षेत्रात आपलं करिअर घडवू पाहतायत त्यांच्यासाठी तर ही एक सुवर्ण संधीच आहे. चला मग याबद्दल सगळी माहिती सविस्तरपणे घेऊया. तर आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? आपण या भरती प्रक्रियेचे 6 महत्त्वाचे टप्पे समजून घेणार आहोत. म्हणजे पदाबद्दलची माहिती, किती जागा आहेत, पात्रता काय आहे, कोणत्या तारखा महत्त्वाच्या आहेत, अर्ज कसा करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिकृत माहिती कुठे मिळेल, हे सगळं आपण व्यवस्थित समजून घेऊ. ठीक आहे, चला तर मग आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. ही जी भरती आहे ती महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाअंतर्गत आहे आणि हे पद खरं सांगायचं तर खूपच प्रतिष्ठित मानलं जातं. तर हे पद आहे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गट अ म्हणजे ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर ग्रुप ए. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनाचा गृह विभागात काम करायचं आहे आणि कामाचं स्वरूप साहजिकच वकिलीचं असणार आहे. ओके, आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, जागा किती आहेत आणि त्यांचं कॅटेगरीनुसार विभाजन कसं केलं आहे, चला ते पाहूया. तर बघा, जाहिरातीमध्ये वेगवेगळ्या आरक्षित आणि खुल्या प्रवर्गांसाठी जागा ठेवण्यात आल्या आहेत. आता कोणत्या कॅटेगरीसाठी नक्की किती जागा आहेत याचा जो नेमका आकडा आहे ना, त्यासाठी उमेदवारांनी MPSCची जी मूळ जाहिरात आहे ती एकदा सविस्तरपणे वाचणं खूप गरजेचं आहे. आता आपण येतोय सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे पात्रता आणि अनुभव. अर्ज करण्याच्या आधी हे निकष अगदी काळजीपूर्वक तपासलेच पाहिजेत. तर या पदासाठी सगळ्यात पहिली आणि बेसिक अट म्हणजे उमेदवाराकडे कायद्याची पदवी म्हणजेच लॉ डिग्री असायलाच हवी. आणि हो, नुसती डिग्री असून चालणार नाही, तर वकिलीचा अनुभवसुद्धा बंधनकारक आहे. अनुभव लागतो हे तर आपण पाहिलं, पण प्रश्न हा आहे की नेमका किती वर्षांचा अनुभव, आणि हा या भरतीतला एक निर्णायक मुद्दा आहे. तो आकडा आहे 8. अगदी बरोबर, तब्बल 8 वर्षांचा अनुभव. उमेदवाराला उच्च न्यायालयात किंवा त्याच्या अखत्यारीत येणाऱ्या कोणत्याही न्यायालयात वकील म्हणून किमान 8 वर्ष काम केल्याचा अनुभव असणं बंधनकारक आहे. हा एक खूपच महत्त्वाचा निकष आहे, हे लक्षात ठेवा. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे जी लक्षात घ्यायला हवी. आयोगाच्या नियमांनुसार काही राखीव प्रवर्गांमध्ये म्हणजे समजा अनुसूचित जाती, जमाती किंवा इतर कॅटेगरीजमध्ये पुरेसे अनुभवी उमेदवार मिळाले नाहीत तर अनुभवाची ही अट शिथिल केली जाऊ शकते. ही एक महत्त्वाची तरतूद आहे. ओके, अनुभव आणि शिक्षण तर कळालं, पण आता पुढचे प्रश्न मनात येत असतील, वयाची अट काय आहे आणि पगार किती असेल? तर बघा, याबद्दलची जी काही अधिकृत आणि सविस्तर माहिती आहे, जसं की वयाची अट काय, पे स्केल काय असेल, परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असेल, या सगळ्यांसाठी आयोगाची मूळ जाहिरातच पाहावी लागेल. सगळी माहिती mpsc.gov.in या वेबसाईटवर नक्की मिळेल. चला आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे, त्या म्हणजे तारखा. या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे त्या अजिबात विसरू नका. तर लक्षात घ्या, अर्ज करण्याची प्रक्रिया 27 मार्चला दुपारी 2 वाजता सुरू होतीये आणि ती 9 एप्रिलला रात्री 11:59 संपेल. ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीखसुद्धा 9 एप्रिलच आहे. पण जर कुणाला SBI चलनाद्वारे फी भरायची असेल तर त्यांना 11 एप्रिलपर्यंत वेळ मिळेल. ठीक आहे, तारखा कळाल्या. पण अर्ज भरण्याआधी काही गोष्टी तयार ठेवायला लागतील, काही डॉक्युमेंट्स लागतील. बघूया काय काय लागतंय. जेव्हा डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवावी, सगळी कागदपत्र ही PDF फॉर्मॅटमध्येच हवीत. फाईलची साईज 50 KB पेक्षा कमी नको आणि 500 KB पेक्षा जास्त नको. आणि हो, जे उमेदवार दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करत आहेत त्यांनी आपलं UDID कार्ड किंवा त्याचा नोंदणी क्रमांक तयार ठेवणं आवश्यक आहे. आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आता पाहूया की ही सगळी अधिकृत माहिती नक्की कुठे मिळेल आणि पुढची पावलं काय असतील. हे खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. कोणतीही माहिती किंवा जाहिरात बघायची असेल तर mpsc.gov.in या वेबसाईटवर जा आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी
mpsconline.gov.in याच अधिकृत वेबसाईटचा वापर करा. इतर कुठल्याही माहितीवर विश्वास ठेवू नका. तर मग एवढा अनुभव आणि कायद्याचं ज्ञान असताना कायदेशीर क्षेत्रातली ही एक मोठी झेप असू शकते का? याचा विचार नक्की करायला हवा. जर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर अशाच नवीन अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.